राम राम मंडळी, कसं काय? तर चाललो होतो गावाकड, तर म्हणलं टाकावं एक ब्लॉग आणि दाखवा तुम्हाला शेत. तर चाललोय आता गावाकड, घ्यायचे आपल्याला झाडं लावायला घरासमोर व शेतात. आपण घेऊ आता झाडं. हे बघू शकता तुम्ही, आलोय नर्सरीमध्ये. आणि हे आहेत झाडं. झाडं तर खूप मोठा मोठाले आहेत मित्रांनो. त्याला न्यायला पिकअपच लागते, पण आपल्याला न्यायचे छोटाले छोटाले झाडं. तर आपण झाडं घेतलेले आहेत आणि बसलेलो आहे गाडीमध्ये आणि बघतो तर काय पुढे भरपूर होती ट्रॅफिक, कारण चालू होतंय अतिक्रमण काढणे. त्याच्यामुळं मला लागला थोडा उशीर निघायला, पण थोड्या वेळाने का होईना निघलो मी आणि आलो पुढे. बघू शकता तुम्ही, झाडं ठेवलेले आहेत मी गाडीमध्ये. समोर ठेवले दोन, पाठीमागं ठेवले ती 5 झाडं. अशी मिळून 7 झाडं आपण घेतलेले आहेत आणि आपल्याला बसलेले ते 500 रुपयात 7 झाडं. हे आहे नारळाचं झाड. तर बघू शकता तुम्ही वाटेतला हा नजारा, डोंगरातून चाललेली एक गाडी आणि खाली बघू शकता तुम्ही हिरवेगार डोंगर. आता सध्या तर काही पाऊस नाही, पण हिरवगार झालेला आहे. पाऊस जरा कमीच आहे. हे बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपण आलेलो आहे घाटाच्या वरती गाडी घेऊन आणि आलोय आता शेतामध्ये. तर बघतो काय, पळाटी तर अजून 4-4 बोटच आहे मित्रांनो. मला तर वाटलं होतं की वाढली असन गुडघे एवढी पळाटी, पण नाही वाढली अजून. पळाटी आहे छोटालीच, पण काय करता, आपण घेऊ तिची सोय आणि वाढवू तिला गुडघे एवढाली. हे बघू शकता तुम्ही, ठिबकवर आहे आपली पळाटी आणि मस्तपैकी आता वाढणार आपली पळाटी मित्रांनो. हे बघा तुम्ही. तर हे आहे आपली पळाटी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे आहेत आपले पेरूचे झाडं. हे आहे जांभळीचं झाड. याला यावर्षी जांभळं आलेले नाहीत. हे रामफळीचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. हे जे आहे तिथं पूर्ण पेरूचे, लिंबोणीचे असे झाडं आहेत मित्रांनो. भरपूर असे फळं येतात त्याला खायला. हे असे आमचे झाडं आहेत. आणि हा आहे कापूस. हे बघा. तर विहिरीला सुद्धा पाणी यायला लागलेलं आहे मित्रांनो. पाऊस चांगलाच पडला होता. तर हे बघू शकता तुम्ही, आहे आपली सोयाबीन मधल्या ढेल्यातली म्हणतात तिला. आंब्यावाला ढेलं याच्यात होतं आंब्याचं झाड. आणि सोयाबीन एकदम चांगल्या प्रकारे उगलेली आहे मित्रांनो, कारण आपण बॅगाचं बी वापरलेलं आहे मित्रांनो. तर ही आहे दुसऱ्या रानातली सोयाबीन मित्रांनो. सोयाबीन मस्तपैकी उगलेली आहे. आणि आता आपण लावले घरापुढे जे झाडं लावले त्याचा व्ह्यू बघा मित्रांनो. हे चांगल्यापैकी आपण 7 झाडं लावलेले आहेत घरासमोर. ह्या वेळेस छोटे आहेत, आता पुढच्या वर्षी बघा तुम्ही. व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला की झाडं कसे होते. व्हिडिओ चांगला वाटला असेल मित्रांनो तर व्हिडिओला एखादा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहतात, व्लॉग वगैरे गाड्या संदर्भात व्हिडिओ आपले चॅनलवरती येतच राहतात मित्रांनो. मला कसे वाटले झाडं लावलेले, तर बघा छानपैकी झाडं लावलेले आहेत. आता मी तर लावले झाडं, तुम्ही कधी लावणार मित्रांनो झाडं? कमेंट करून सांगा. धन्यवाद.